गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलं आहे की जर मनुष्याला शांततेमध्ये जगायचं असेल, या मनाला बेधुंदपणाने मन मोकळं करून जर जगायचं असेल ना, तर हे मन अगोदर आपल्या ताब्यात असणं गरजेचं आहे। पण शांततेनं जगण्याचा साधा सरळ उपाय समर्थांनी सांगितलेला आहे। तो म्हणजे कोणता बरं? वेड्यात बसलो ना तर वेडं व्हायचं। म्हणजेच काय? म्हणजे वेड्यांमध्ये जर आपण बसलो ना तर ते वेडं होऊन जायचं। पण ते जे म्हणतील ना तेच खरं। आपलं डोकं अजिबात चालवायचं नाही। आणि शाण्यामध्ये बसलो ना तर तोंड गप्प करून ठेवायचं, त्याचं ऐकून घ्यायचं, कोणतंही प्रत्युत्तर त्यांना कधीच द्यायचं नाही। पण मनुष्य असं करतो का? मनुष्य असं कधीच करत नाही। जर कोणी त्याला काही बोलायला लागलं ना तर उलट 2 शब्द तो जास्त बोलायला लागतो। पण समर्थांनी सांगितलेलं आहे, ज्याला सुखी व्हायचं आहे ना त्यांनी शांत बसून घ्यावं। हे मनावर कोणतं ओझं घेऊ नये। कारण जो समोरचा बोलत असेल ना त्याचा अगोदर ऐकून घ्यायला हवं। जोपर्यंत आपण ऐकून घेत नाही ना तोपर्यंत आपण समाधानी सुद्धा होणार नाही। म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की यामुळं असतं ना, वेडही खुश होतं आणि शाणं सुद्धा खुश होतं। म्हणजे आपल्या डोक्याला ताप येत नाही, वाद होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही। त्यामुळे सर्व काही शांततेमध्ये सुरळीमध्ये शांत चालू राहतं। म्हणजेच काय? म्हणजेच कोणीही जर विनाकारण तुमच्याबद्दल तिरस्कार करत असेल, जर व्यक्त होत असेल, राग व्यक्त करत असेल ना तर फक्त शांत राहा। कारण जर जाळायलाच जर काही नसेल ना तर पेटलेली काडीसुद्धा आपोआप विझून जाते। बघा, जर एखादे समजा लाकडं आहेत, ती लाकडं बघा आपल्या समोर आहेत, पण ती लाकडं जाळायला काडीसुद्धा नसेल तर मग ती लाकडं जाळली जातील का? ती आपोआप विझून जातील। म्हणजेच काय? म्हणजेच तुम्ही फक्त शांत राहा, चांगले कर्म करा। कारण या जगामध्ये तुमचं काहीच नाही, फक्त मरेपर्यंत तुमचं हे शरीर आहे। म्हणून जोपर्यंत तुमचा मृत्यू होत नाही ना तोपर्यंत हे शरीर तुमच्या साथ आहे, त्याला जपा। हे कळीचं युग चालू आहे। कारण बघा, आता आपण पाहिलं असेल, कोरोनाची तर एक झळक होती आणि कोणी पाण्यात बुडणार तर कोणी पाणी पाणी करून मरणार आहे। म्हणून कोणी रोगराईने तर कोणी महामारीने मरणार आहे। या सृष्टीचा विनाश आहे ना तो एक ना एक दिवस होणारच आहे। या विधात्यानं लिहिलेलं आहे, हे जग बुडीच्या दिशेने हळूहळू चालत जाणारच आहे। करोडो रुपयांचा बंगला असो तरी शेवटची आंघोळ आहे ना ती रस्त्यावरच होणार आहे ना। लाखोंची गाडी जरी असेल ना ती 4 बांबूंवरच जायचं आहे। कितीही सोनं असलं तरीही तोंडात फुटका मणीच असणार आहे। कितीही महागाईचे कपडे असले ना तरी 1.25 मीटर पांढऱ्या कपड्यात जायचं असतं। म्हणून मीपणा आहे ना, हा घमेंडीपणा आहे ना, कुठेतरी कमी करायला हवा। म्हणून कायम भक्तीत राहावं। अजूनही वेळ गेलेली नाहीये। पण परंतु मनुष्य तसा असतो का? कोणत्याही परिस्थितीमध्ये मनाचा तोल ढासळत असेल ना तर जय सद्गुरू नाव घ्या। हे नाव आहे ना, स्वतःशी संवाद साधा। मला माहीत आहे की माझ्या सद्गुरू स्वारींनी माझ्यासाठी योग्य असेल ती योजना तयार केलेली आहे। जय सद्गुरू ही प्रार्थना आहे ना, हा मंत्र समजा किंवा परमेश्वराचं स्वरूप समजा की तुम्ही ठरवून दिलेल्या मार्गावर चालण्यासाठी मला सद्बुद्धी द्या असं मागणं मागा। योग्य वेळेची वाट बघण्यासाठी सहनशीलता द्या।
त्याआधी शेवटी योग्य वेळ समजण्यासाठी ज्ञान द्या. आणि ही लीला आहे ना, ही अपरंपार आहे. जो समजतो ना त्याला प्रचितीसुद्धा येऊन जाते. फक्त मनापासून श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा आणि जय सद्गुरू सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यांच्या अस्तित्वाची जाणीव नक्कीच होईल. फक्त तुम्ही स्मरणात राहायला हवं. पण आपण स्मरणात राहतो का? आपण प्रत्येक वेळी बघा कुठलंही काम करू द्या, वाईट विचारसुद्धा जरी आले ना तरी आपण जय सद्गुरू असं मनामध्ये म्हटलं ना, ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः या नामाचा जरी उच्चार केला ना, या मंत्राचा जरी उच्चार केला ना, तुमचे सर्व वाईट विचार आहेत ना ते जळून खाक होऊन जातील. पण आपण असं कधी करतो का? आपल्या मनाला विचारा. जोपर्यंत आपण मनाला प्रश्न विचारत नाही ना तोपर्यंत मार्गसुद्धा निघणार नाही. पण जेव्हा तुम्ही विचाराल ना तेव्हा समर्थ तुमची मार्ग आहे ना, तुमची मार्गिका आहे, ती वाट आहे, ती मोकळी करणार आहेत. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की आपल्या मनामध्ये भावावा आहे. भाव पाहिजे ना, नाहीतर असं म्हटलं जातं की मणी नाही भाव आणि देवा मला पाव. प्रत्येक मनुष्य म्हणत असतो की परमेश्वरा मला कधी पावशील रे, माझा नवस कधी पूर्ण होईल रे. पण तुझ्या मनामध्ये परमेश्वराबद्दल भाव आहे का? तू एकदा तुझ्या अंतर आत्म्यामध्ये पाहून बघ. नाहीतर नुसतंच म्हणत असतो की मला प्रचिती येत नाही, मी एवढी भक्ती करतो, पण ती भक्तीसुद्धा मनापासून केली तर ना. नाहीतर नुसती वर भक्ती करून परमेश्वरापर्यंत पोचता येतं का? कधीतरी या गोष्टीचा विचार करायला हवा. आपण जोपर्यंत ही मनापासून भक्ती करत नाही, कारण परमेश्वराला बघा जेव्हा आपण बोलवणं करतो, जेव्हा आपण मनाने परमेश्वराची उपासना करतो, ध्यान करतो, मौन धारण करतो, तेव्हा परमेश्वर आहेत ना आपल्या शरीराच्या रोमारोमामध्ये, आपल्या पूर्ण घरामध्ये वावरत असतात. आपल्याला समजायला सुद्धा लागतं. बघा जे मनाने भक्तिमार्ग करतात ना, जे मनाने उपासना करतात ना, त्यांना प्रत्येक क्षणोक्षणी प्रत्येक ठिकाणी माझा परमेश्वर सामावलेला आहे जणू काही त्यांना भासच होत असतो. पण हे कोणाला होतं बरं? जो मनाने उपासना करत असतो, परमेश्वराची सेवा करत असतो, त्यालाच ही प्रचिती येते ना, ती कोणालासुद्धा येते. म्हणून समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे की माणसाचं मन आहे ना ते मनुष्याच्या ताब्यामध्ये असायला हवं, भक्ती मार्गामध्ये असायला हवं. बघा मनाच्या श्लोकांमध्ये, मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पावी जेतो स्वभावे, जणी निंदते सर्व सोडून द्यावे, जणी वंदते सर्व भावे करावे. म्हणजेच काय? म्हणजे समर्थ रामदास स्वामींनी आपल्या मनाला समजावत आहेत. जशी एखादी आई असते ना आपल्या लहान बाळाला समजावत असते, अगदी तसंच समर्थ आहेत ना ते या मनाला समजावत आहेत की हे मना, हे सज्जन म्हणा, तू भक्तीच्या मार्गावरती चाल. आपलं मन आहे ना ते चंचल असतं, ते कधी एका गोष्टीत तर कधी दुसऱ्या गोष्टीत गुंतलेलं असतं. अशा मनाला या नियंत्रणात आणण्याचं काम आपलं आहे. जशी एखादी आई आपल्या मुलाला सांभाळते ना, त्याला वाईट गोष्टींपासून दूर करत असते आणि चांगल्या उत्तमाच्या गोष्टी शिकवते, अशा चंचल मनाला समर्थ म्हणतात की हे माझ्या सज्जन मना, प्रभू रामचंद्रांच्या उत्तम अशा कधी न संपणाऱ्या मार्गावरती वाटचाल कर. प्रभू श्रीरामांनी 14 वर्षाचा वनवास करूनसुद्धा त्यांचा मार्ग बदलला का? अजिबात बदलला नाही. ते भक्ती मार्गावर त्यांचा दृढ निश्चय होता आणि भक्ती मार्गावरच सर्व कार्य केले. त्या भक्ती मार्गावर ईश्वराची प्राप्ती त्वरित होते. म्हणून समाजामध्ये जे काही निंदनीय असेल ना, जे वाईट असेल, विषयांचा असेल, विकारांचा असेल, ते सर्व तू सोडून दे. आणि जे वंदनीय आहे ना, जे पूजनीय आहे, त्याला आपलंसं करून घे. तरच हा व्याप आहे, हा ताप आहे, हा संसार आहे,
यातून सुटका होऊन तुझी मुक्ती होईल, तुला मुक्ती मिळेल. पण मनुष्य असा करतो का? समर्थ रामदास स्वामींनी या मनाला एवढं प्रेरित केलं आहे ना, जेणेकरून या मनानं भक्ती मार्गामध्ये यावं, श्रीरामांचं नाम घ्यावं. पण मनुष्य मात्र या कर्मांमध्ये अडकून राहतो, या धन पैसा या क्षणिक सुखामध्ये अडकून राहतो. पण नंतर काय होतं बरं? मृत्यू येतो, आणि मृत्यू येतो तेव्हा त्याला सर्व गोष्टींची आठवण होते की मी भक्तिमार्ग अगोदर केला असताना तर मला एवढ्या यातना सहन कराव्या लागल्या नसत्या, एवढा 84चा फेरा मारावा लागला नसता. पण त्या मृत्यूच्या वेळी आठवण करून काही फायदा आहे का? आज आपण जिवंत आहोत ना, तर आताच ते करायला हवं ना, नंतर करून काही फायदा आहे का? अजिबात नाही. पुढे समर्थांनी सांगितलेलं आहे, प्रभाते मणिराम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा, सदाचार हा थोर सांडून येतो, जणी तोची तो मानवी धन्य होतो. म्हणजेच काय? समर्थ रामदास स्वामींचे उपास्य गुरु कोण होते बरं? श्रीरामच होते ना. समर्थ मनाच्या श्लोकांमध्ये आपल्या मनाला सांगत आहेत की पहाटे उठल्यानंतर प्रथम प्रभू श्रीरामचंद्रांचे नामस्मरण करावं. सर्व विश्वाची निर्मिती त्या ईश्वरानं केली आहे, जो निर्गुण निराकार आहे ना, प्रभू परमेश्वर आहे, जो आपल्या अंतरंगामध्ये नांदत आहे. आपल्या प्रत्येक शरीराच्या कानाकोपऱ्यामध्ये श्रीराम प्रभूच आहेत ना, तो आपल्या आतमध्ये आहे. म्हणून तर आपण ही सुंदर अशी पाठ पाहू शकलो. म्हणून तर त्याचं नामस्मरण करून घ्यावं. जी वैखरी आपल्याला मिळाली आहे ना, ती त्या ईश्वरानेच दिली आहे, ज्यामुळं आपण आपला संसार आणि प्रपंच आहे ना अगदी उत्तमाचा करत आहोत. आपली एखादी वस्तू जर असेल ना, आपण दुसऱ्याला दिली ना आणि त्याने ती नीट वापरली नाही ना, तर आपल्याला ते योग्य वाटेल का? बघा, त्याचप्रमाणे ही वैखरी आहे, ही सुद्धा त्या ईश्वरानं आपल्याला दिलेली आहे. आणि त्या वैखरीतून जर आपण वाईट विचित्रवाणी किंवा शिव्याशाप दिल्या तर त्या ईश्वराला योग्य कसं वाटेल बरं? बघा, थोडक्यात या मनाच्या श्लोकाचा हा अर्थ आहे. म्हणजे समर्थांनी सांगितलेला आहे, ही जी वैखरी आहे, या वैखरीतून मनुष्य असतो ना, या मनुष्याला मृत्यू येतो तरीसुद्धा समजत नाही की हे शरीर आहे ना, ते सर्व भगवंताचं देणं आहे. पण त्याला समजतं का? अजिबात समजत नाही. म्हणजेच आपण भाडेकरू आहोत. या शरीरामधून आपण कधी निघून जाऊ ना, तुम्हाला कळणारसुद्धा नाही. पण जोपर्यंत आपण या शरीरामध्ये आहोत ना, आपला आत्मा आहे, आपला हा जीव आहे, या शरीरामध्ये आहे, तोपर्यंत आपल्या या वैखरीतून परमेश्वराचं नामस्मरण व्हायला हवं. पण मनुष्याला हे समजतं का? समर्थांनी सांगितलेलं आहे की मनुष्याचं तर काहीच नाही, तर स्वतः भगवंताला सुद्धा या काळाच्या फेऱ्यातून कधीच सुटका करता आली नाही. स्वतः यमदेव आहे ना, यमाला सुद्धा शाप दिला होता. म्हणजेच त्यांना सुद्धा काळाच्या फेऱ्यातून चुकता आलं का? कधीच चुकता आलं नाही. म्हणून आपले कर्म आहेत ना, ते कर्म श्रेष्ठ ठेवायलाच हवे. कारण जोपर्यंत आपले कर्म श्रेष्ठ होत नाही तोपर्यंत हे मन एकाग्र राहील का? कधीच राहणार नाही. म्हणजेच काय? म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे की जो यमदेव आहे, ते यमदूत आहेत, ते आपले प्राण घेण्यासाठी या पृथ्वीलोकावर येत असतात. ते सुद्धा जो काळ आहे ना, त्यालासुद्धा या फेऱ्यातून सुटका नाही. बघा, मांडव्य ऋषी होते, तुम्हाला ही गोष्ट माहीतच असेल. हे मांडव्य ऋषी होते ना, त्यांनीसुद्धा यमाला शाप दिला होता. आपण सर्वांनी पाहिलं असेल की पौराणिक काळामध्ये ऋषीमुनी असायचे आणि त्यांचे वरदान होते ना, आणि शाप होते खूप प्रभावी असायचे. त्यातील एक कथा म्हणजे मांडव्य ऋषीने यमराजाला दिलेला तो शाप. बघा, मांडव्य ऋषींच्या त्या शापामुळं यमराजाला सुद्धा महाभारतामध्ये पृथ्वीवर मनुष्य म्हणून जन्माला यावं लागलं होतं. बघा, ही कथा आहे ना, ती महाभारतातील कथा आहे. आणि या महाभारतामध्ये एक महान ऋषी म्हणून मांडव्य ऋषींचं नाव घ्यावं लागतं. तर ती कथा अशी आहे
की मांडव्य ऋषींच्या आश्रमामध्ये काही लोक बघा आमच्या मागे लुटारू लागले आहेत असं सांगून आश्रमामध्ये घुसतात आणि मांडव्य ऋषींनी त्यांना आश्रय देतात. काही वेळातच आश्रय दिलेले ते लोक हेच खरे लुटारू होते. त्यांनी राज्यातील एका जवाहिराच्या दुकानामध्ये दरोडा टाकला होता आणि त्याचा पाठलाग राजाने ते राजाचे शिपाई करत होते. ते आश्रमामध्ये घुसतात आणि दरोडेखोरांना शिपाई आल्याची चाहूल लागतात. ते सर्व चोरीचे दागदागिने असतात ना ते हिरे टाकून तिथेच पळून जातात. शिपायांना वाटलं हे या ऋषींचंच माणसं आहेत आणि त्यामुळं त्यांनी ऋषींना पकडून राजाकडे घेऊन जातात. राजाने ऋषींचा जबाब घेतला तेव्हा ते माझी माणसं नव्हती असं त्या राजाला सांगितलं. पण ऋषी खोटं बोलत आहेत असं समजून राजाने त्यांना चोरी केल्याबद्दल दोषी ठरवतात आणि वध स्तंभावर चढवून मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली जाते. तपस्वी महर्षी मांडव्य यांना राजाचा खूप राग येतो. त्यांना सुळावर चढवल्यानं काही फरक पडला नाही. त्यामुळं काही दिवस तुरुंगवासात डांबून ठेवलं. एवढं करून तुरुंगवास भोगल्यानंतरसुद्धा मांडव्य ऋषी मरण पावले नाही. तेव्हा राजाला हे नक्कीच तपस्वी आहेत असं समजलं. राजाला आपली चूक लक्षात आली आणि ऋषी मांडव्य यांची क्षमा मागून त्यांनी सोडून दिलं. आणि यानंतर मांडव्य ऋषी हे यमराजाजवळ येतात आणि त्याला विचारतात की माझ्या आयुष्यात मी कोणता असा गुन्हा केला आहे की मला अशा प्रकारे खोट्या आरोपासाठी शिक्षा भोगावी लागेल. तेव्हा यमराजाने सांगितलं की तुम्ही 12 वर्षाचे असताना एका फुलपाखराला पकडून त्यांच्या शेपटीवर चिंचोळ्या काट्यानं टोचत होते. ते फुलपाखरं वेदनानं फडफडत होतं. तुम्हाला ती मजा वाटत होती. त्या अपराधामुळं तुम्हाला ही शिक्षा भोगावी लागली आहे. यानंतर मांडव्य ऋषी क्रोधाने लाल बुंद झाले. त्यांनी यमराजांना सांगितलं की 12व्या वर्षी कोणालाही धर्म आणि अधर्माचे ज्ञान येत नाही. आपण शूद्र गुन्हेगारीसाठी मला मरणप्राय वेदना देणारा मोठा दंड दिला आहे ना, म्हणून मी तुम्हाला शाप देत आहे. तू शूद्र योनीमध्ये एक दासीपुत्र म्हणून पृथ्वीवर जन्माला येशील. मांडव्य ऋषींच्या या शापामुळं विचित्र वीर्यासाठी अंबा, अंबिका आणि अंबालिका या काशीराजाच्या 3 कन्या आणि भीष्माचार्य यांनी पळवून आणल्या होत्या. अंबाईनं अगोदरच सोमदेश नरेश शाल्व यांना पती म्हणून निवडलं होतं असं सांगितलं. तेव्हा तिला सोडून देण्यात आलं, परंतु शाल्व राजाने तिला स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळं तिने भीष्माला विवाह करण्याची विनंती केली. त्यांनी पण नकार दिला. तेव्हा मी तुझ्या मृत्यूचं कारण बनेल असा शाप तिने भीष्माला दिला आणि पुढे द्रौपद राजाच्या यज्ञामध्ये शिखंडी म्हणून जन्मास आली. पुढे दुर्धर आजाराने विचित्र वीर्य स्वर्गवासी झाला आणि त्यानंतर सत्यवतीला वाटलं की आता आपला वंश गूढ होणार. तेव्हा तिनं आपले वडील दशराज यांना बोलावून आपली आट मागे घेण्यास सांगितली व भीष्माने या दोन्ही बरोबर संबंध ठेवावे असं सांगितलं. त्यास भीष्माने नकार दिला. तेव्हा वेदव्यास हे माझे पराशरी ऋषीकडून कौमार्य अवस्थेमध्ये झालेले पुत्र आहेत, तर मी त्यांना विनंती करते असं भीष्मास सांगितलं. तेव्हा भीष्मानं त्यास संमती दिली आणि त्यानुसार सत्यवतीनं वेदव्यास यांना बोलावून आपली बाजू सांगितली. त्यास त्यांनी होकार दिला आणि वेदव्यासांकडं प्रथम अंबिका गेली, तर त्यांचे तेज बघून तिनं डोळे बंद केले आणि जन्मत अंध धृतराष्ट्राचा जन्म झाला. त्यानंतर अंबालिका गेली, तर व्यासांचे तेज बघून तिचा थरकाप झाला. त्यामुळं जन्मताच पांडू रोग म्हणजे वाजवीपेक्षा जास्त पांढऱ्या पेशी बघा झालेला तो पांढरा फटक पांडूचा जन्म झाला. आणि त्यानंतर पुन्हा अंबिकेला वेदव्यासांकडं नियोगासाठी जावं लागलं असं सत्यवतीनं सांगितलं. परंतु इतकी भयभीत झाली होती की तिने परिश्रमी नावाची एक धूर्त दासी होती, तिला वेदव्यासांकडे पाठवलं. ती एकदम धीट होती. मांडव्य ऋषींच्या या शापामुळं परिश्रमी दासीच्या पोटी यमराजांचा जन्म महात्मा विदुर म्हणून झाला.
बघा अशी आहे या यमराजाची कहाणी. म्हणजेच काय, म्हणजे स्वतः प्राण घेणारा हा यमराजाला सुद्धा काळाच्या फेऱ्यातून जावं लागलं होतं. एवढा त्रास सहन करावा लागला होता. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, या पृथ्वीच्या निर्मात्याला सुद्धा या काळाच्या फेऱ्यातून जावं लागलं होतं. मग आपण कोण आहोत? आपण एवढा घमंड का करत आहोत? आपण एवढा अहंकारी का होत आहोत? कधीतरी विचार करायला हवा. आपल्याकडे जी संपत्ती आहे ना, ती विनाश पावणारी आहे. पण या संपत्तीच्या जोरावर तुम्ही कधीच अहंकारी बनू नका. कारण हा अहंकार असतो ना, तो मनुष्याला अधोगती निर्माण करत असतो. पण मनुष्याचा मात्र तोरा कधीच कमी होत नाही. नुसता अहंकारी वागत असतो. त्याला वाटत असतं माझ्यासारखा या जगामध्ये, या पृथ्वी तलावर कोणीच नाही. पण हा अहंकार आहे ना, तो एक ना एक दिवस अधोगतीला प्राप्त होत असतो. पण समर्थांनी सांगितलेलं आहे, जरी तुमच्या जीवनामध्ये अहंकार झाला असेल, पण तुम्हाला आता समजलं असेल की मी अहंकारी आहे, मीपणा करतो, पण आतासुद्धा वेळ गेलेली नाही आहे. आतासुद्धा भक्ती मार्गाला लागा. 2 वेळची उपासना करा. तुमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल नक्कीच घडेल. कारण हा परमात्मा आहे ना, हा भगवंत आहे. तुम्ही कितीही चुक्या केल्या ना, तरीही तो तुम्हाला माफ करत असतो. ही जी मूर्ती आहे ना, ती आई समानेच आहे ना. असं म्हणतात, आपली जन्मदाता आई वारल्यानंतर, तिचा मृत्यू झाल्यानंतर, आपल्या मृत्यूपर्यंत जी आई आपल्यासोबत असते ना, ती असते सद्गुरू आई. आणि त्या सद्गुरू आईला आपण विसरून चालेल का? कधीच चालणार नाही. म्हणून तिची आठवण आपल्याला रोज ठेवायला हवी. क्षणोक्षणी प्रत्येक कामांमध्ये आपण तिला विसरून चालेल का? कधीच चालणार नाही. या वैखरीतून परमेश्वरानं ही वैखरी आपल्याला दिली आहे ना, त्यामधून नामस्मरण घडलं पाहिजे. आणि हे नामस्मरण जेव्हा घडेल ना, तेव्हा खऱ्या जीवनाचा अर्थ आपल्याला कळणार आहे. तेव्हा आपल्या जीवनामध्ये श्रीराम निर्माण होणार आहे. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, या जीवनाला गती देणारं नक्की काय आहे? तर गती देणारं आहे ते श्रीरामाचं नाम. आणि हे नाम आहे ना, अखंड आपल्या वैखरीमध्ये जर आपण निर्माण केलं ना, तर आपल्या जीवनाचा खरा अर्थ आपल्याला कळणार आहे. समर्थांनी सांगितलेलं आहे, नको रे मनाद्रव्य ते पुढीलांचे, अतिस्वार्थ बुद्धी नुरे पापसाचे, घडे भोगणे पाप ते कर्म खोटे, न होता मनासारिके दुःख मोठे. म्हणजेच काय? हे म्हणा, दुसऱ्याच्या धनाचा हाल्यास आहे ना, तो कधीच करू नकोस. दुसऱ्याचा धनाचा तो लोभ आहे ना, तो कधीच बाळगू नकोस. अतिस्वार्थ बुद्धी आहे ना, ती केवळ पापाची धनी असते. आणि ज्या कर्मामुळं पापाचं फळ भोगावं लागेल ना, असं कर्म करणं खोटं आहे. म्हणजेच काय? म्हणजेच त्या कर्मातून मनासारखं घडणं, बघा घडलं नाही ना, ते खूपच मोठं दुःख ठरतं. म्हणून हे म्हणा, दुसऱ्याच्या जीवनामध्ये दुःख येईल ना, असं कधीच तू वागू नकोस. कारण का? कारण जेव्हा तू दुसऱ्याला दुःख देशील ना, तेव्हा तेच दुःख उलट फिरून तुझ्याकडे येणार आहे. म्हणजेच काय? म्हणजे दुसऱ्याला दुःख देऊन तुझा फायदा होणार आहे का? अजिबात होणार नाही. हे म्हणा, तू दुःख जर दुसऱ्याला देशील ना, तर तुलासुद्धा ते दुःख होणार आहे. म्हणून समर्थांनी मनुष्याच्या जीवनाचा एवढा विचार केलेला आहे ना, प्रत्येक क्षणोक्षणी पावलोपावली मनुष्यानं भक्ती करावी, असं समर्थांनी मनाला समजवलं आहे. पण हे मन मात्र एकचित्त राहतं का? कधीच राहत नाही. त्याला उपाय समर्थांनी सांगितलेला आहे. जर एखादा मनुष्य नवीन भक्तिमार्गामध्ये येतो, उपासना करायला लागतो ना, बघा तेव्हा त्याच्या मनामध्ये उपासनेला मन लागत नाही. अशी भरपूर भक्त आहेत की जे उपासना करायला बसले ना, वाईट विचार, अवगुण विचार त्यांच्या मनामध्ये येतात. त्यांची इच्छा होत नाही. त्यांना वाटत असतं की मी उपासना करावी, पण उपासनेला त्यांचं मन लागत नाही. पण समर्थांनी सांगितलेलं आहे की परमेश्वर प्रत्येक क्षणी हा जो जीव आहे ना, त्याची परीक्षा पाहत असतो. पण तुम्ही तुमचं ध्येय कधी सोडू नका.
तुम्ही निरंतर उपासना करा. जरी तुमच्या मनामध्ये वाईट विचार येत असतील ना, तरीसुद्धा ते वाईट विचार घेऊन उपासना करा. म्हणजे काय? म्हणजे एक ना एक दिवस असतो ना, ते वाईट विचार आपोआप निघून जातील आणि तिथे फक्त शुद्ध विचार राहतील, फक्त सात्विक विचार राहतील. समर्थांनी पुढे सांगितलेलं आहे. पण हे विचार का राहत नाही बरं? म्हणजे आपलं जे मन असतं ते उपासनेला सपोर्ट का करत नाही बरं? कधी कधी मनुष्याची चिंता असते ना, मनुष्याला चांगला मार्ग करून देत नाही. समर्थांनी सांगितलेलं आहे, मनी मानव व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार होऊन जाते. घडे भोगणे सर्वही कर्मयोगे, मती मंदते खेद माणी वियोगे. म्हणजेच काय? हे मनुष्य, हे विनाकारण चिंता करत बसू नकोस. पण मनुष्य मात्र चिंता त्याला सोडतो का? हा चिंता रोग आहे ना, त्याला कधीच सोडत नाही. पण समर्थांनी त्यावर उपाय सांगितलेला आहे. जर तू ब्रह्ममुहूर्तावर उठून उपासना करत असशील ना, तुला प्रचितीसुद्धा येईल आणि तुझ्या जीवनामध्ये सुखसुद्धा निर्माण होईल. जे व्हायचं असतं ना, ते अचानक होऊन जातं. जीवनात जे काही भोगावं लागतं ना, ते सर्व पूर्वकर्मांमुळेच होतं ना. अज्ञानी मनुष्य असतो ना, मात्र काही दुरावळ्याचा दुःख मानत बसत असतो. त्याला असं वाटत असतं की माझ्यापासून काही दूर गेला आहे. जर त्याच्या जीवनामध्ये दुःख आलं ना, तर तो स्वतःला मात्र कधीच दोष देत नाही. तो परमेश्वराला दोष देत फिरत असतो. पण समर्थांनी सांगितलेलं आहे, जर तुझ्या मनाविरुद्ध झालं ना, तर आपल्या पूर्वकर्मामुळे ते होत आहे असं मानून तू पुढे चालत राहा, उपासना करत राहा. एक ना एक दिवस तुझ्या उपासनेचं फळ आहे ना, तुला नक्कीच मिळणार आहे. तुझ्या जीवनामध्ये तुझ्या जीवनामध्ये वारंवार येणारे दुःख आहेत ना, त्या दुःखांना एक ना एक दिवस पाझर फुटणार आहे. म्हणून घाबरून जाऊ नकोस, धीर ठेव. एक काळ आहे ना, तो तुझाच असणार आहे. तुझ्या जीवनामध्ये सुख समाधान निर्माण होणार आहे. पुढे समर्थांनी सांगितलेलं आहे, बहुता परी हेची आता धरावे, रघुनायका आपुलेसे करावे, दीनानाथ हे तोंडरी ब्रीद गाजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. म्हणजेच काय? म्हणजेच अनेक गोष्टींच्या मागे धावत बसण्यापेक्षा आता हा एकच विचार धरून ठेव की रघुनायकामध्ये बघा, प्रभू श्रीरामास आपलेसे करून घ्यायचं आहे. आणि रामचंद्र आहे ना, हा दिनांचा नाथ आहे ना, हे ब्रीद सर्वत्र गाजत आहे. तेव्हा हे सज्जन म्हणा, तू प्रभू श्रीरामाशी एकरूप होऊन जा. ठाईचं मस्तक आहे ना, त्याच्या चरणाशी ठेव. म्हणजेच काय? म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे, जेव्हा तुझ्या जीवनामध्ये तुला असं वाटत असेल की भरपूर दुःख आहेत, भरपूर काही गोष्टी घडलेल्या आहेत, त्या सर्व काही विसरून जा आणि त्या सर्व विसरून प्रभू श्रीरामांच्या चरणामध्ये लीन होऊन त्यांच्या नामस्मरणामध्ये लीन हो. कारण जेव्हा तू नामस्मरणामध्ये लीन होशील ना, तेव्हा तुला वाईट विचार बघा भेदू शकणार नाही. वाईट विचार तुझ्या जवळसुद्धा येणार नाही. कारण का? कारण बघा, जेव्हा घाण पाणी असतं ना, खराब पाणी असतं, जेव्हा ते एक ठिकाणी संत राहतं ना, तेव्हा त्या खराब पाण्यातील तो मळ असते, ती घाण असते ना, बघा काही वेळानं ती खाली जात असते आणि चांगलं पाणी असतं ना, ते वर येत असतं. तसंच आपल्या कर्माचं सुद्धा आहे. आपले हे कर्म आहेत ना, जरी तुमचे कर्म वाईट झालेले असतील तरीसुद्धा टेन्शन घेण्याचं काही कारण आहे का? अजिबात नाही. जे काही तुमच्या जीवनामध्ये वाईट गोष्टी झालेल्या असतील, तुम्ही खूप पाप केलेले असेल, तरीसुद्धा ते खोडून काढण्याचं काम हा भगवंत करत असतो. म्हणून आतासुद्धा वेळ गेलेली नाही. ज्याप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये पाप घडलेला असेल ना, तर आत्तापासून पुण्यमार्गाला सुरुवात करा. दान करायला सुरुवात करा. दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करायला सुरुवात करा. तुम्हाला आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही. ज्याप्रमाणे त्या पाण्यातील घाण खाली जाते ना, त्याप्रमाणे तुमचे पाप आहेत ना, थोडे दिवस हळूहळू करून ते सुद्धा खाली जाणार आहेत. आणि तुमचे पुण्यकर्म आहेत ना, ते वर यायला वेळ लागणार नाही. म्हणून घाबरून जाऊ नका.
जरी तुमच्या मनामध्ये शंका वाटत असेल ना की मी भरपूर पापी आहे, तरीसुद्धा काही टेन्शन घेण्याचं कारण नाही. कारण हा भगवंत आहे ना, तो बघा भावाचा भुकेला आहे. ज्याच्या अंतरी भाव असेल ना, त्याला कधी तो मिळून जाईल ना, भेटून जाईल ना, कळणार सुद्धा नाही. कारण हा भगवंत असतो. जिथे प्रेम मनापासून होतं ना, तिथे तो तत्पर हजर असतो. म्हणूनच जीवनामध्ये प्रत्येक जगी स्थळी पाषाणी तुमच्या अंतरात्म्यामध्ये सर्वत्र भगवंत भरलेला आहे. फक्त तुम्ही या अंतरात्म्यामध्ये निर्मळ मनाने त्याला जागृत करा. बघा अशी जादू घडून येईल ना, असा चमत्कार घडून येईल की तुमच्या आसपास तुम्ही बघाल तिथे भगवंताचं दर्शन घडल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.